नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट 2025 मुंबई उच्च न्यायालय 2025 मध्ये भरती निघालेली आहे। ती लिपिक या पदासाठी 155 पदसंख्या असलेली ही भरती निघालेली आहे। तर या भरतीचं शैक्षणिक पात्रता, फीज आणि हा फॉर्म कसा भरायचा या संपूर्ण डिटेल आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर क्लर्क या भरती पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी जर प्राप्त केली असेल, त्याचप्रमाणे संगणक टायपिंगमध्ये तुमची GCC TBC किंवा ITI इंग्लिश टायपिंग ही तुमच्याकडे असेल आणि जर तुमच्याकडे MSc किंवा समतुल्य सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। वयाची अट काय आहे, तर 14 जानेवारी 2025 रोजी तुमचे वय हे 18 ते 38 वय वर्षापर्यंत असले पाहिजे। त्याचप्रमाणे मागासवर्गीयांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच ते वयाच्या 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात। नोकरीचे ठिकाण काय असणार आहे, तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण मुंबई असणार आहे। त्याचप्रमाणे याची फी ही 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 फेब्रुवारी 2025 रोजी आहे, म्हणजेच अर्जाला सुरुवात ही 22 जानेवारी 2025 रोजी अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि 5 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या की तुम्ही जे 100 रुपये भरत आहेत त्याच्यानंतर तुम्ही एक्झामसाठी पात्र नसणार आहेत, तर तुम्ही फक्त फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडून 100 रुपये आकारले जात आहे। म्हणजेच मित्रांनो, जवळपास जर 1 लाख विद्यार्थ्यांनी जर यामध्ये फॉर्म भरला तर ते सर्वच 1 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र नसणार आहेत। तर त्यांच्यापैकी फक्त निवडकच ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सारखेच म्हणजे ते पूर्ण प्रोसेस चेक करूनच जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थ्यांनाच त्याच्यामध्ये सिलेक्ट करतील आणि त्यांची एक निवड यादी प्रस्थापित करतील आणि त्या 10,000 व्यक्तींकडून प्रत्येकी 400 रुपये ही एक्झाम फी घेतल्यानंतरच त्या 10,000 विद्यार्थ्यांनाच फक्त परीक्षेसाठी बसवण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता आपण जे 100 रुपये भरले आहेत त्याच्यामुळे आपण एक्झामसाठी पात्र नसणार आहोत। आधी त्याची बॉम्बे कोर्ट हे पडताळणी करणार आहे आणि पात्र विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी बसवण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासाठी फॉर्म कसा भरायचे आहे त्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही लिंक मिळत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मी अपलोड केलेली आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही या बॉम्बे हायकोर्टाच्या पेजवर डायरेक्ट रिडायरेक्ट व्हाल। तेथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्टेप 1च्या खाली जी ऑनलाईन sebi.com सेबी कलेक्ट ही लिंक आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस ओपन होईल। तिथे आधीपासूनच पेमेंट कॅटेगरी BH6 क्लर्क 2025 असे आधीपासूनच टाईप असतील। त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेटचे पहिले नाव, कॅन्डिडेट मिडल नेम, त्यानंतर कॅन्डिडेट लास्ट नेम हे टाकल्यानंतर तुम्हाला तेथे मोबाईल नंबर तुमचं टाकायचा आहे, त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ॲड्रेस 1 हे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला 100 रुपयाचे इथे पेमेंट करण्यासाठी येईल। त्याप्रमाणे तुम्हाला इथे पुढे गेल्यानंतर इंडिव्हिज्युअल या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथे टाकल्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्याचप्रमाणे ईमेल ID सुद्धा तुम्हाला टाकणे अनिवार्य नाही आहे, तरी तुम्ही टाकू शकता। हे झाल्यानंतर तुम्हाला या आय हॅव रीड सगळे ॲग्रीमेंट याच्यावर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड हा तुम्हाला येथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक पेज रिडायरेक्ट होईल। तेथे तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे आणि तुम्हाला हा एक रेफरन्स ID मिळेल, तो तुम्ही जपून ठेवायचा आहे, कारण की तुम्हाला फॉर्म भरताना हा रेफरन्स ID पुढे टाकायचा आहे। त्याचप्रमाणे ट्रान्झॅक्शन चार्जेस, टोटल पेएबल आणि डेट ऑफ पेमेंट हे सुद्धा तुम्हाला नंतर अपलोड करायचे आहे। परत तुम्ही या मेन पेजवर आल्यावर इथे होम रजिस्ट्रेशन प्रिंट ॲप्लिकेशन इथे असेल, तिथे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे। रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ असा फॉर्म ओपन होईल। हा तुम्हाला फॉर्म पूर्णपणे न चुकता तुम्हाला भरायचा आहे। तर इथे आधीपासूनच क्लर्क पोस्ट असेल, त्यानंतर तुम्हाला इथे श्रीमती, जर मेल असेल तर श्री,
फिमेल असेल तर श्रीमती आणि MS असे तुम्हाला तुमचे सिलेक्ट करायचे आहेत ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं राहत्या घराचा पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या राहत्या घराचा पिनकोड, त्याचप्रमाणे इथे डिस्ट्रिक्ट कोणता आहे पोस्टल ॲड्रेसचा हे तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, फोन नंबर हा STD कोड असेल तरच तुम्हाला इथं टाकायचा आहे, नाही तर तुम्ही एकच मोबाईल नंबर टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचे आहे व तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन हे आधीपासूनच सिलेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट तुमची सिलेक्ट करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या सबकास्टमध्ये येता हेही तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे ऑप्शन आहे. आणि या चेक्सबॉक्समध्ये जर तुमची सबकास्ट असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ अपलोड सांगायचं आहे आणि इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्ही इथं किती वर्षाचे आहे हे ऑटोमॅटिक इथे येईल. त्याचप्रमाणे तुमचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता ते माहिती इथं टाकायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मॅरिड आहेत की अनमॅरिड आणि हे तुम्ही नोज ठेवायचं आहे. वेदर कॅन्डिडेट इज डिफरन्शियल एबल्ड पर्सन. जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या संपूर्ण तुम्हाला माहिती डिटेलमध्ये टाकायची आहे. तर इथे तुम्ही आधी SSC टाकल्यानंतर इथं स्ट्रीम ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड, त्याचप्रमाणे इथं एअर ऑफ पासिंग तुम्हाला 500 पैकी किती मार्क मिळाले हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे किती पर्सेंटेज आहेत आणि फर्स्ट क्लास की सेकंड क्लास तुम्हाला मिळाला आहे ते तुम्हाला कळेल. आता तुम्ही ॲड करत जाऊन तुम्हाला याच्या पहिलं SSC, त्याच्यानंतर HSC आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्याचे सर्व तुम्हाला इथे डिटेल अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढे इथे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र आहे की नाही ते येस ऑर नो करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज नोन आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत का असाल तर येस करा किंवा नो करा. त्यानंतर तुमच्याकडे स्टेट पार्टिकल ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन आहे का. तुमच्याकडे मित्रांनो इंग्लिशचं टायपिंग 40 हे असणे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथे येस करणे अनिवार्य आहे. त्यानंतर येस केल्यानंतर तुम्हाला नेम ऑफ कोर्समध्ये सिलेक्ट करायचं आहे इंग्लिश 40. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या स्ट्रीममधून म्हणजेच GCC, ITI, इक्विव्हॅलंट किंवा GCC TBC ही गव्हर्नमेंटची साईड आहे. याच्यावर तुम्ही जर तुमचं इंग्लिश 40ची एक्झाम दिलेली असेल तर ते तुम्हाला संपूर्ण अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, किती पैकी मिळालेले आहेत आणि कोणता ग्रेड मिळालेला आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झालेले आहेत ही संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्ही स्टेट पर्टिक्युलर ऑफ कॉम्प्युटर कोर्स म्हणजे जर तुम्ही इथे MICT केली असेल तर तुम्ही इथे ती टाकू शकता. मित्रांनो याच्यावर येस केल्यानंतर तुम्हाला नेम ऑफ कोर्स MSCIT, त्याच्यानंतर किती महिन्याचं होतं तर 2 महिन्याचं होतं. त्याचप्रमाणे तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, किती पैकी आणि किती ग्रेड मिळाले आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या वर्षात तुम्ही पासआउट केलेले आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुम्ही वाचून घ्या, त्याप्रमाणे येस ऑर नो करत राहा. इथं आता आपण पुढं पाहूया की याच्यात नेम आणि ॲड्रेस 2 व्यक्तींचे टाकायचे आहेत. हे तुमचे रिलेटिव्ह नसले पाहिजेत, तुमचे सेम आडनावचे नसले पाहिजेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमचे आजूबाजूचे किंवा नातेवाईकांमधील जे तुम्हाला ओळखतात त्यांची तुम्हाला इथे डिटेल टाकायची आहे. कारण की जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल किंवा तुम्हाला जेव्हा एक्झामसाठी जो फॉर्म भरायचा असेल त्यासाठी तुम्हाला हे 2 व्यक्तींचे डिटेल्स टाकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे त्यांचं नाव, त्यांचं ऑक्युपेशन, व्यवसाय काय करतात, त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस अशा दोन्ही व्यक्तींचं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे SBI कलेक्ट या ऑप्शनवर ठेवायचं आहे आणि तुम्हाला पेमेंट हे याच्यात काहीही चेंजेस न करता तुम्ही जो 100 रुपयाचं पेमेंट केलं होतं त्याच्यात तुम्हाला एक SBI कलेक्टचा रेफरन्स ID भेटला असेल तर तुम्हाला कॉपी पेस्ट करून इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि तुम्ही त्या पेजवर तुम्हाला एक पेमेंट डेटसुद्धा दिलेली असेल, त्या पेमेंट डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे
तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर हा JPG फाईलमध्ये असला पाहिजे आणि तो 40 KB जास्तीचा नसला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फोटोची साईज रीज करण्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये फोटो रिसाईज असा जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला जी पहिली लिंक येईल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटोची साईज कमी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हा कॅप्चा कोड इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये हे सर्व प्रोसेस वाचल्यानंतर तुम्हाला इथे आय ॲग्रीवर क्लिक करायचे आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आणि हा रजिस्ट्रेशन ID मिळणार आहे. तो तुम्हाला नंतर तुमच्या हॉल तिकीट येण्यासाठी तुम्हाला उपयोगात पडेल. त्याच्यामुळे हा सुद्धा जपून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.